असे दागिने घालायचेत का मी? हा, तुम्हाला नीट बघूनही आणता येत नाही का? अगं निशू बाळा शांत हो जरा. हे बघ आणले तेव्हा बरे होते, नंतर खराब झाले असतील ते. सो इज दॅट माय फॉल्ट? माझी चूक आहे? माझी चूक आहे का मी हे असे दागिने घालू माझ्याच हळदीत? मम्मा प्लीज नो, मला आत्ताच्या आत्ता नवीन दागिने हवे. दॅट्स इट. निशी हट्टीपणा पुरे झाला. आता कुठून आणायचे दागिने? दुकानं तरी उघडली असतील का? माय डिअर सुमी आजी, तुझ्या तारिणीने हे जर मागितले असते तरी तू हेच म्हणाली असतीस का? लग्न माझं आहे ना, आणि हळदही माझी आहे. सो जे मला हवं, जसं हवं तसंच होणार. अगं निशी बाळा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्यात मला. मी प्रयत्न करतेय ना, पण या वेळेला कुठून मिळणार अगं हे दागिने आता? मामी, आपण कौशिकी मॅमना सांगायचं का? त्या सगळं व्यवस्थित मॅनेज करतील. नाही, अजिबात नाही. आधीच त्यांचे खूप उपकार आहेत आपल्यावर. आता आणखी त्रास द्यायचा नाही त्यांना. निशी, जे आहेत ना दागिने त्यातलेच घाल. नो वे, मी दुसरे कुठचेही दागिने नाही घालू शकत. काहीच मॅच होत नाही याच्या बरोबर, आणि हे तुटलेले पण नाही घालू शकत. मला नवीन दागिने हवेत बस. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही ग, हल्लीच्या मुलींना तडजोड करायला नको असते. ते दागिने आहेत ना, ते येताना तुटले. आता आयत्या वेळी कुठून दागिने आणायचे? तेव्हा मी तिला म्हणाले की आहे ते दागिने घाल, तर तिला घालायचे नाहीयेत ते. अगं मग ठीक आहे ना, एवढं काय त्यात? दे, मी नीट करून देते. तू हा दे तिला, दे ना, दे. तू आणणार आहेस दागिने दुरुस्त करून? हा, ते काम एवढं सोपं आहे असं वाटतं का तुला? का नाव तारिणी आहे म्हणून आपल्याला देवीसारखे 10 हात आणि कुठलाही चमत्कार करायची ताकद आहे आपल्यात असं वाटतं तुला? नाही तसं नाही, पण माझ्याकडे एकदा द्या तरी, मी प्रयत्न करते. तारिणी, तू हे दागिने नीट करणार? हा, माझ्या लग्नात अडचणी आणण्याची एक संधी सोडली नाहीयेस तू. आणि तू हे करणार. वाव. अगं निशी, खरंच करीन मी व्यवस्थित. नाही निशू बेटा, ती म्हणाली ना दुरुस्त करणार आहे म्हणून. आता दागिने तारिणीच दुरुस्त करणार, आणि तेही हळदीच्या आधी. ठीक आहे निशी, दे. आणि काळजी करू नकोस, जे काही करीन ते तुझ्या भल्यासाठीच करीन.